हाय मोना. हाय. हाय. काय एवढी मुलं कुठून आली? मी फक्त सॅटर्डे संडे लहान मुलांसाठी हो ना? आणि मोठ्यांसाठी असे जस्ट एक वीकेंड ड्रॉइंग क्लासेस चालू असतात. तुझे ड्रॉइंग क्लासेस पण असतात? हो. वेळ कुठे मिळतो रे तुला? गॅलरी सांभाळते. सॅटर्डे संडे असं आराम नसतो का तुझ्या आयुष्यात? नाही असं नाही. एवढी आवड आहे कलेची. मुलं फार आवडतात, लहान मुलं, आणि आय थिंक की मी इतकं एन्जॉय करते त्यांच्याबरोबर काम करायला. आणि ते इतकं शिकवतात पण ॲज ए पण इतकं ॲटमॉस्फिअर क्लासचं पण इतकं फ्री आणि हे असतं की वी आर व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे असं एकदम ड्रॉइंग क्लाससारखं ड्रॉइंग म्हणजे असं नाही. वी हॅव फन. आम्ही सगळं होली वगैरे सगळं सेलिब्रेट करतो. अरे वा. मग तेच पोस्टर कलर्स लावतो. हां, पोस्टर कलर. तुम्हाला सगळ्यांना मजा येते? हो. कसं आहे मोना मिस, कशी आहे? चांगली आहे. माझं नाव किमया प्रशांत कांडेकर. किमया, किती गोड आहेस तू. किती क्यूट दिसतेस या पिंक कलरच्या स्वेटरमध्ये. तुला खूप आवड आहे ड्रॉइंगची? हो. ड्रॉइंग आवडतं की कलर पेंट करायला आवडतं? ड्रॉइंग पण आवडतं, कलर पेंट करायला पण आवडतं. अच्छा. आणि आज कसं वाटलं स्टुडिओमध्ये येऊन? छान. छान वाटलं. तुला बनवायचं असे स्टॅच्यूज वगैरे? हो. हो. माझा बनवशील? मग माझं पेंटिंग काढशील तू? हा, बघून घ्या मग कसं दिसतं. ठीक आहे, डन. काढणार ना? हो. थँक्यू सो मच किमया. वेलकम. तुला आवड आहे ड्रॉइंगची? हो. काय आवडतं, ड्रॉइंग की पेंटिंग? दोन्ही. दोन्ही. आणि मोनामिस कशी आहे? त्या खूप चांगल्या आहेत, त्या खूप भारी ड्रॉइंग करतात. किती चॉकलेट दिले हे सांगायला तुला? हे सांगायला मला चॉकलेट नाही दिले, मला खरंच ते आवडलं. मग दात कसे किडले तुझे? तू पण बनणार अशी स्कल्प्टर एक दिवशी? हो. हो, देट आहे तुझी मिशी काय. मला सांग, काय आवडतं? पेंटिंग. पेंटिंग म्हणजे कोणी दुसऱ्याने ड्रॉइंग केलं त्याच्यावर दोन रंग भरायचा असं? नाही, स्वतः स्वतःच बनवतो ड्रॉइंग वर. मग स्पर्धा, मला सांग, तुला काय आवडतं, पेंटिंग करायला आवडतं, ड्रॉइंग? दोन्ही. दोन्ही. मी ऑब्व्हियसली ड्रॉइंग तर बेस आहे, तर लहान मुलांना विचारायचं म्हणून विचारतो, पण दोन्ही. So तू काय करते, पोर्ट्रेट्स की लँडस्केप्स? नाही, अजून चालू आहे माझं सगळे, हळूहळू एक एक करते. अच्छा, म्हणजे दोन्ही ॲट दिस पॉईंट दोन्ही शिकतेस तू. किती वर्ष झाली मोनाकडे? एकच. एकच वर्ष. वा. आणि कशात तू? खूप छान आहे. काहीतरी तू खोटारडी काहीतरी सीन केलायस. बरं, ठीक आहे, बोलतो यशी मी. थँक्यू सो मच. थँक्यू. शे नंबर. वंडरफुल यार. व्हॉट अ बंच ऑफ लवली किड्स यू हॅव हिअर. सुपर. खूप छान. बरं, मला सांग, तू नेचर ट्रेल्स पण घेते, नेचर ट्रॅक्स पण असतात? हो. म्हणजे मी युजली मुलांना नेचर ऑब्झर्व करायला त्यात दाखवतो की हाऊ यू शुड सी. कारण ते आता कसं झालं आहे, सगळे बुक नॉलेज जास्ती आहे, बुक्समधून कॉपी वगैरे जास्ती करू शकतात, तर त्यांचं क्रिएटिव्हिटी कुठेतरी ती शटर होती त्याच्यामध्ये. तर आपण त्यांना असं दाखवतो की जग आहे, ट्रीज आहेत, फ्लावर्स आहेत. मग आम्ही नेचर पासून कोलाज करायचं, असं वेगळे वेगळे. आम्ही पेपर डेज पण सेलिब्रेट करतो. डिफरंट कलर पेपर्स डे असतात, ब्लॅक कलर डे. मग पेपर्स देतो, तर त्याच्यावरती त्यांनी करायचं, त्यांना जे वाटतं ते. मग गेम्स असतात की सर्कलपासून कोण अनलिमिटेड गोष्टी बनवू शकतात, मल्टिपल गोष्टी कोण बनवू शकतात. सो दिस इज बायनेट फायटिंग. बायनेट फायटिंग. बायनेट फायटिंग मीन्स जेव्हा आपले वेपन्स मधल्या गोळ्या संपतात किंवा ॲम्युनिशन इज ओव्हर, आणि जेव्हा समोरचा शत्रू फार जवळ येऊन आपल्यावरती अटॅक करतो, तर त्यावेळी आपल्या युनिफॉर्मला एक चाकू असतो, त्यालाच बॅनेट म्हणतात. तर तो गनच्या आपण पुढे लावतो समोर. ओके. आणि त्याच्यानंतर तो समोरच्याला जखमी करण्यासाठी, म्हणजे पोटात घुसवणं किंवा त्याच्यावरती वार करणं या सिच्युएशनला असतो. तर अशा प्रकारचा समाव तो वेपन असतो. आता हे आपण नाही, प्रॉपरली मेटलचं असतं, मेटल असतं, प्रॉपर चाकू मटेरियल. ओके. बट स्टील आता ट्रेनिंगच्या दरम्यान इंजुरी होऊ नये आणि त्या फर्स्ट एडचा वापर होऊ नये. दॅट्स वाय उडन आणि जेवढं सेफली मुलांना दाखवणं शिकवण्यासाठी जेवढं आहे. नाही, दिस इज एअर रायफल बेसिकली. एअर रायफल. कारण आपल्याला कुठल्याही ऑर्गनायझेशन्सना रिअल गन्स वापरण्याची परवानगी नाही, ओनली फॉर द पोलीस अँड इंडियन आर्मी. ओके. किंवा डिफेन्सेस. सो आता ही वेपन जी आहे ती .1ची आहे आणि एअर रायफल आहे. याच्या पुढे आम्ही मुद्दामून हा बॅनेट लावलेला आहे. येस. पण मुलांच्या आता तुम्ही मागे बघितलात तर कोणाच्याही बॅनेट हा पण दिला नाही, आणि यालाही टोक आहे. टोक आहे. भले जखमी फार होणार नाही, पण खर्चटणं पण आमच्यासाठी घातक आहे. सो दॅट्स वाय हा ट्रेनरच्या हातामध्ये ही गन आहे आणि मुलांच्या हातामध्ये विदाउट बॅनेट नॉर्मल. पण हे असे दात का पिसतायत? दॅट्स अ लुक. दॅट्स द लुक. काय असं की बॅनेट फायटिंगमध्ये एक वेगळा प्रकार म्हणजे काय की तुम्ही घाबरलात पाहिजे. जेव्हा तो अटॅक होतो, धावा कर किंवा जो
द्वेष असतो, राग असतो, जी चीड असते शत्रूविषयी, येस ती रिॲक्ट होणं गरजेचं आहे. एग्रेशन ॲग्रेशन, आणि त्या ॲग्रेशनला एक्सप्रेशन काही शिकवले जातात ओके की काय एक्सप्रेशन एक्झॅक्टली असले पाहिजे. आता तू मनातल्या मनात राग धरून पुढे जाशील तर कोण कसं कळेल. सो लाईक दिस, सो दॅट्स वाय तर ते एग्रेशन कसे असायला पाहिजे आणि ते त्यावेळी इनबिल्ड येतात. Definitely, yes. त्यावेळी इनबिल्ड असतात. तेव्हा पण तर त्याची there's no stopping you. त्यामुळे बेसिक सुरुवात आम्ही इथून करतोय की, आणि ह्यातनं स्टॅमिना वाढतो मुळात. हे फार लोकांना माहीत नाही आहे. जर का आपण रागवलं तर आपण श्वास थांबवतो, येस येस आणि ही जेव्हा जास्त प्रॅक्टिस होते त्यावेळी स्टॅमिना वाढत जातो हळूहळू. एनिवेज, बॅनेट फायटिंगचा एक डेमो आपण आता तुम्हाला दाखवूया, हो आणि कशा पद्धतीने हे रागिष्ट चेहरे छोटे छोटे ही ऍक्टिव्हिटी करतात. आणि आमचे यूथ जे आहेत इन्स्ट्रक्टर्स, त्यामध्ये गर्ल्स इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे वाव हेलो हाय हाय आणि बॉयज इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे. वंडरफुल वाव हाय प्रियंका आणि हे पण ट्रेनी स्लॅश ट्रेनर येस 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 ऑल वंडरफुल आणि हेच त्यांना शिकवतील, त्याच्या मागे ही लोक प्रयत्न करतील. ओके ओके डेमो बघूया येस येस शुअर. ऑलराइट बघायचा डेमो बघा. मी पण काय ट्राय करू सर चालेल हो वाय नॉट. हां नाही अपमान वगैरे काही नाही 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 काय. ओके आय एम जस्ट गोना फॉलो यू येस ओके ओके मी येऊ इकडे विकेल 5 धडम ताल सुरू कर. विकेल 5 ऑप्शन्स. डिटेल डिटेल सबके मुंह पे गुस्सा, सबके मुंह पे गुस्सा, गुस्सा दिखा, गुस्सा, शाबाश शाबाश. शाबाश गुस्सा दिखाओ, गुस्सा आके बडी व्हेरी गुड. आगे बढ़ी, गुस्सा, गुस्सा दिखाओ. हाच घाबरवतोय मला ते महत्वाचं आहे. मुंह पे गुस्सा, सामने वाला एनिमी डरना चाहिए, समझे? मुंह पे गुस्सा दिखाओ. डिटेल सामने बैठे बिको ग्रुप निकाल एडवांस सब ताशस ताशस. हां अच्छा हे असं आहे ओके ओके हां ओके डिटेल सामने बैठे बिको ग्रुप निकाल एडवांस सब. ये मुलांमध्ये चालायचं. वेट दुर्गेश येऊ दे, बॅच घेऊ दे. 2 3 ओके पैरल पर हा ओके. वाव अमेजिंग यार सुपर हे घ्या वंडरफुल सो कसं वाटलं? अरे आय होप आय डिड इतकंसं तरी जस्ट कारण फार मेहनतीची आणि स्टॅमिना खूप लागतो. या अग्रेशनमुळे एनिमी कॅन रन अवे. या अग्रेशनमुळे पण एनिमी कॅन रन अवे. डोंट हॅव टू लिटरली. हा मला बोलतो घाबरो मी त्याला वाव So, ते फार महत्वाचं असतं. आणि ही लहान लहान मुलं आहेत, येस आत्तापासून या गोष्टी ट्रेन होतील. आणि जसं मी सांगितलं 2 इन्स्ट्रक्टर्स, असे सगळे इन्स्ट्रक्टर सगळीकडे आपण तैनात केलेत प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर, जे NCC कडून त्या फील्डमध्ये खूप सुपर्ब आहेत. ओके, आप यहाँ पे पंच नहीं पकड़ सकते, तो ये चीज़ के लिए आपको ये सेम टेक्निक यूज़ करना था. वी शेप, अप साइड मूव करो और आपका हाथ फ्री हो जाएगा.